कीलक स्तोत्र अथ कीलकम्। ओम अस्य श्री कीलक स्तोत्रासी शिव ऋषी मंत्रासी अनुष्टुप छंदासी महासरस्वती देवता म्हणावे। सप्तशती पाठाचे अंग म्हणून कीलक स्तोत्राचे करावे पठण। जगदंबा प्रीत्यर्थे म्हणून जपे विनियोगा म्हणावे। विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर तिन्ही वेद दिव्य नेत्र। मुकुट ज्याचा अर्धचंद्र त्या शिवासी नमितसे। करोनी शिवाचे स्मरण करावे सप्तशती पारायण। होईल त्याचे कल्याण शिवकृपेने सर्वदा। नको मंत्र पुरश्चरण नको विद्यादी साधन। होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या। स्वये महादेव म्हणत सप्तशती ग्रंथ श्रेष्ठ। दुर्गा देवी मूर्तिमंत पठणे साकार होतसे। करिता सहस्र पारायण अंबा होतसे प्रसन्न। ऐसे असे महिमान दुर्गा सप्तशती ग्रंथाचे। जप करिता एक सहस्र मंत्र सिद्धी अद्भुत। प्राप्त होनी साधका प्रत अपार शक्ती देतसे। झाला याचा दुरुपयोग चिंतिती देव समग्र। शिवे कीलित केले स्तोत्र म्हणून पहाते धवा। तैपासोनी सप्तशती ग्रंथ झाला पहा मर्यादित। परी भाविका पुण्य प्राप्त अपार जाणा होतसे। कृष्ण पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशी पाहोनी सर्वस्व देवी चरणी वाहोनी नमन करावे। स्पष्ट उच्चारणासहित पठण करावा ग्रंथ। ऐसे करिता सिद्ध ग्रंथ जाणा होतसे। तो देवीचा अनुचर होनी राहे बरोबर। अंतरिक्षात संचार देवी सवे करी सदा। श्री दुर्गा देवी प्रसन्न होनी देई वरदान। ऐश्वर्य आरोग्य संपन्न प्राप्त जाणा होतसे। कल्याणमयी जगदंबा भक्ता ते प्रतिपाळी सदा। करतळी जैसा आवळा तैसा मोक्ष करीतसे। स्वस्ति श्री देवी कीलक स्तोत्रम संपूर्णम्। अथ वेदोक्त रात्रि सुक्तम। ओम रात्रि सुक्त स्तोत्रासी कौशिक भारद्वाज ऋषी। रात्रि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा। ऐसे म्हणोनी वेदोक्त पठण करावे रात्रि सुक्त। सप्तशती पाठा अंतर्गत विनियोग याचा करावा। अथ रात्रि सुक्त प्रारंभ। ओम नमो रात्रि देवी शुभाशुभ कर्म जीवी। होती जाती जी विश्वी त्यासी साक्षी राहसी तू। वृक्षलतादी समग्र जीवसृष्टीसी आधार। हरिसी अज्ञान अंधकार क्षणमात्रे तू भक्ताचा। तुझी जव कृपा होत अज्ञान समूळ नष्ट होत। उषा देवी प्रगटत हृदया माझी भक्ताच्या। तुझिया प्रभावे करोन जीवसृष्टी करी शयन। सुखपूर्वक निद्राधीन जग संपूर्ण होतसे। हे देवी चितशक्ती आम्हावरी करी दृष्टी। दुष्ट वासना दुर्बुद्धी नष्ट आमुची तू करी। भक्ती ज्ञान सन्मार्ग
परमात्मा परमेश्वर दावी आम्हा मोक्षमार्ग ऐसी कृपा तू करी. रात्री देवीचे स्तवन पाठा आरंभी करोनी तिजला वंदन उदयोस्तु अंबे म्हणावे. इति श्री वेदोक्त रात्री सूक्तम संपूर्णम. अथ तंत्रोक्त रात्री सूक्त स्तोत्र. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वधा नित्या तू वषट्कार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगज्जननी तुझ नमो. करिसी विश्वासी धारण करिसी विश्वाचे पालन अंती नाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लय कारणा जगन्माया तुझ म्हणती. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी नामे अनंत गुणत्रया ते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. मन बुद्धी ते अगोचर पहा विश्वव्यापी विश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा आणि सद्बुद्धी आत्मस्वरूपाची जागृती तुझी या कृपे होतसे. खड्गशूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्यांचा संहार अभय देई भक्ता ते. करावया दैत्यांचा संहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या. ऐशी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगत पालक नारायण त्यासी निद्रिस्त त्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी ऐसा महिमा जियेचा. ऐसी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवणाचे. हे मधु कैठभ असुर यासी मोही सत्वर नातरी हे भयंकर उत्पात आता माजविती. करी विष्णुसी जागृत देई बुद्धी तया प्रत संहारावया दैत्यांप्रत वंदन तू ते करीतसे. इति श्री रात्री सूक्तम संपूर्णम.